नमस्कार मित्रांनो, मी चंद्रशेखर आठवले. माझ्या मुक्तावली मराठी पॉडकास्टच्या या भागात तुमचे स्वागत करतो. मित्रहो, पुढच्या काही पॉडकास्टमध्ये माझ्या व्यावसायिक आयुष्यातले एक 2-3 प्रसंग मी तुम्हाला इथे सांगणार आहे. नोकरी करताना किंवा स्वतःचा व्यवसाय करताना आपल्यापुढे आलेली तंत्रज्ञानातील आव्हाने ही काही वेळा अगदी निराळ्याच कारणामुळे आलेली असतात आणि हे आव्हान तुम्ही यशस्वीरित्या पेलण्यावर तुमचे करिअर अवलंबून असते. त्या दृष्टीने हे प्रसंग तुम्हाला नक्की मनोरंजक वाटतील याची मला खात्री आहे. मी व्यवसायाने इलेक्ट्रॉनिक्स अभियंता असल्याने येथे काही संदर्भ तांत्रिक स्वरूपातले असणार आहेत, पण मूळ स्टोरी लाईनशी त्यांचा तसा काही संबंध नसल्यामुळे ते वगळून टाकणे सहज शक्य होणार आहे. यापैकी पहिला प्रसंग आता आपण आज ऐकूया. कधीतरी 1968 किंवा 1969 मधली ही गोष्ट आहे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमधली पदवी संपादन करून त्या पदवीच्या जोरावर मुंबईमधल्या एका अतिशय मोठ्या बिझनेस ग्रुपच्या मालकीच्या एका कंपनीत मी रिसर्च अँड डेव्हलपमेंट अभियंता म्हणून नोकरीला लागलो होतो. आमच्या कंपनीने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात टाकलेले हे पहिलेच पाऊल होते. त्यामुळे 4 अभियंते, एक मॅनेजर, कंपनीच्याच कोणत्या तरी दुसऱ्या एका विभागाने खाली केलेली फोर्ट भागातली एक जागा व खर्चाला बऱ्यापैकी पैसे एवढाच आमचा सेटअप होता. अगदी मूलभूत उपकरणांपासून ते इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्सपर्यंत सर्व खरेदी करणे, यापासून ते नवीन प्रकल्पांचा विचार करून त्यावर काम करणे वगैरे सर्व कामे आमच्या गटालाच करायची होती. नोकरी सुरू झाल्यानंतर 4-5 दिवसांनी आमच्या मॅनेजर साहेबांनी एक सभा घेतली. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समधली 4 अशी ॲप्लिकेशन्स आम्हाला सुचवली की ज्यात आम्हाला प्रकल्प सुरू करणे शक्य होते. ही 4 ॲप्लिकेशन्स त्याने आम्हा सर्वांना वाटून दिली व त्यावर अभ्यास करायला सांगून आठवड्याभरात अहवाल द्यायला सांगितला. माझ्या वाट्याला इलेक्ट्रिक मोटर्सची गती कमी जास्ती करण्याचे इलेक्ट्रॉनिक उपकरण विकसित करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. मी इलेक्ट्रॉनिक्समधली पदवी संपादन केली होती हे जरी खरे असले तरी माझ्या वाट्याला आलेल्या कामाची मला ओ किंवा ठोसुद्धा माहिती नव्हती व मला त्या कामात रुचीही नव्हती. पण हे सगळे मॅनेजर साहेबांना सांगण्याचे धाडस माझ्या अंगी नसल्यामुळे मी नाईलाजानेच ही जबाबदारी अंगावर घेतली. हा प्रकल्प त्यावेळी तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा तसा नवीनच होता. मला माहिती असलेल्या पुस्तकांच्यातून मासिकांच्यातून फारशी काहीच माहिती मला मिळाली नाही. या प्रकल्पात थायरिस्टर नावाचा एक इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट वापरला जातो एवढी माहिती मला आमच्या मॅनेजर साहेबांच्याकडून मिळाली होती. त्यावेळी कोणतीही गोष्ट आयात करायची असली तर परवाना घ्यावा लागत असे. त्यामुळे प्रथम थायरिस्टर हा काय प्रकार आहे हे समजावून घेण्याचे मी ठरवले. कोणाकडून तरी अशीच माहिती मिळाली की अमेरिकेत असलेली जनरल इलेक्ट्रिक ही कंपनी हे थायरिस्टर बनवते. या कंपनीचे भारतातले ऑफिस मुंबईत आमच्या ऑफिसच्या जवळच आहे असे मला टेलिफोन डिरेक्टरीवरून समजले व त्या पत्त्यावर मी जाऊन धडकलो. आमच्या कंपनीच्या नावाचे पाठबळ माझ्या मागे असल्यामुळे मला हवी असलेली बरीचशी माहिती मिळाली. हा थायरिस्टर वापरायचा कसा यासंबंधी काही ॲप्लिकेशन नोट्स मिळाल्या व थोडे थायरिस्टर नमुन्याखातर आयात करता येतील हेही समजले. पुढच्या मीटिंगमध्ये मी मॅनेजर साहेबांना सर्व माहिती दिली. त्यांचा गो अहेड हा निर्णय घेतला. थायरिस्टरचे नमुने आयात करण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. पुढच्या 4-5 महिन्यात एका हॉर्सपॉवरच्या एका मोटरची गती मला टेबलावर प्रायोगिक स्वरूपात ठेवलेल्या माझ्या नियंत्रकातून करता येऊ लागली. याच सुमारास आमच्या कंपनीचे जनरल मॅनेजर आमच्या विभागाला भेट द्यायला आले. सर्व प्रकल्प बघून त्यांनी समाधान व्यक्त केले, पण जाताना ते एवढंच म्हणाले की या प्रकल्पातून कंपनीला पैसे कधी मिळतील, किंबहुना त्या पैशाच्या नोटांचा रंग कोणता असेल हे बघण्यास त्याला जास्त आवडेल.
आता मी बनवलेले हे प्रायोगिक सांडगे विकत तरी कोण घेणार या विचाराने मी जरा काळजीतच पडलो. पण त्याच सुमारास मला आश्चर्य वाटण्यासारखी एक घटना घडली. एका इंजिनिअरिंग कंपनीच्या वेल्डिंग विभागातले 2 इंजिनियर आमच्याकडे भेटीस आले. लोखंडी पाईप किंवा नळांच्या टोकांच्या वर वेल्डिंग करणाऱ्या मशीनची त्यांना एक ऑर्डर मिळाली होती. हा गोल पाईप एका स्थिर गतीने फिरत ठेवून त्यावर वेल्डिंग करायचे होते व पाईपच्या जाडीप्रमाणे फिरण्याची गती कमी जास्त करणे आवश्यक होते. मी बनवलेलं नियंत्रक हे कार्य करण्याची शक्यता त्या इंजिनियरना वाटली असावी, कारण त्यांनी एका नियंत्रकाची मागणी आमच्याकडे लगेच नोंदवली. आमच्या इलेक्ट्रॉनिक विभागाला आलेली ही पहिलीच ऑर्डर असल्याने मॅनेजरसह सगळेच उत्साही बनले. पुढचे काही महिने मी अतिशय मानसिक ताणतणावात काढले. आमच्या विभागाला आलेली पहिली ऑर्डर, त्यातून एवढ्या प्रसिद्ध यश कंपनीची, जर माझा नियंत्रक त्यांच्या मनास आला नाही व नाकारला गेला तर आमच्या कंपनीची इभ्रत जाणार, म्हणजे माझी नोकरी पण या नियंत्रकावरच अवलंबून होती हे मला स्पष्ट दिसत होते. आपल्या ट्रान्झिस्टर रेडिओमध्ये जसा व्हॉल्यूम कंट्रोल असतो तसा एक कंट्रोल मी माझ्या नियंत्रकावर बसवला होता. अशी अपेक्षा होती की हा कंट्रोल एका विशिष्ट अंशातून फिरवला की मोटरची गती विशिष्ट प्रमाणात वाढावी किंवा कमी व्हावी. पण एक दिवस माझ्या असे लक्षात आले की असे होत नाही आहे. सुरुवातीस हा कंट्रोल अगदी थोडासा फिरवला तरी मोटरची गती एकदम भरदिशी वाढायची आणि नंतर ती वाढवण्यासाठी कंट्रोल बराच फिरवावा लागायचा. जंग पछाडूनही ही अडचण काही मला सोडवता येईना. शेवटी मी रेडिओमध्ये असतो तसा एक बँड चेंजिंग स्विच व एक आवाज कमी जास्त करतात तसा व्हॉल्यूम कंट्रोल माझ्या नियंत्रकावर बसवला व मला हवे ते साध्य करण्यात मी यशस्वी झालो. सगळे झाल्यावर हा नियंत्रक मी त्या इंजिनिअरिंग कंपनीला देऊन आलो. त्याने आपण हा आपल्या मशीनवर बसवून कळवू म्हणून सांगितले. या दरम्यान मला नोकरीला लागून 1 वर्ष होऊन गेले होते, पण व्यवस्थापनाकडून मला पुढे काहीच कळले नव्हते. त्यामुळे मी जरा काळजीतच होतो. वेळ पडली तर मुंबईतून गाशा गुंडाळावा लागेल ही कल्पना मला येऊ लागली होती. या दरम्यान एक दिवस आमच्या मॅनेजर साहेबांना या इंजिनिअरिंग कंपनीच्या इंजिनिअरिंगचा फोन आला. त्यांचे काय बोलणे झाले ते मला कळले नाही, पण मॅनेजर मला एवढेच म्हणाले की उद्या आपल्याला या इंजिनिअरिंग कंपनीमध्ये जायचे आहे, मी तुला साकी नाक्याला पिकअप करेन, सकाळी 10 वाजता तयार राहा. त्या रात्री मला काही नीट झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी 10 वाजता मॅनेजर साहेबांची गाडी साकी नाक्यापाशी आली. मी गाडीत पुढच्या सीटवर बसलो. मागच्या सीटवर आमचे मॅनेजर साहेब होते व त्यांच्याबरोबर एक अनोळखी अशी दुसरी एक व्यक्ती होती. आम्ही तिघेही ह्या इंजिनिअरिंग कंपनीच्या कारखान्यात गेलो. तिथल्या वेल्डिंग विभागात पाईप वेल्डिंगचे मशीन ठेवले होते तिथे गेलो. शेजारच्या एका पॅनेलमध्ये बसवलेला माझा नियंत्रक मला दिसला. आपला एखादा नातेवाईक खूप दिवसांनी भेटल्यासारखे मला वाटले व अचानक मला प्रचंड हुरूप आला. तिथल्या इंजिनियरने बटणे दाबली व लगेच त्या मशीनवर ठेवलेला एक अगडबंब पाईप चुटकी सरसा गोल गोल फिरू लागला. नंतर तिथल्या इंजिनियरने त्या फिरणाऱ्या पाईपची गती अगदी हळूपासून ते अगदी खूप जोरात फिरण्यापर्यंत बदलून दाखवली. त्या इंजिनियरच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की ते आमच्या नियंत्रकावर चांगलेच खुश होते. चहापान झाल्यावर आम्ही आमच्या ऑफिसमध्ये परत आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मॅनेजर साहेबांनी त्यांच्या केबिनमध्ये मला बोलावले. माझे अभिनंदन करून माझी नोकरी पक्की झाल्याचे पत्र त्यांनी माझ्या हातात ठेवले. मी नंतर त्यांना भीतभीतच विचारले की सर एक विचारू का. त्यांची अनुमती घेतल्यावर काल गाडीत दुसरी व्यक्ती कोण होती म्हणून मी त्यांना विचारले. ते म्हणाले की ती व्यक्ती आमच्या कंपनीतील एक अतिशय वरिष्ठ अधिकारी म्हणजे डेप्युटी जनरल मॅनेजर होते. हे साहेबांनी सांगितल्यावर हे एवढे मोठे साहेब इतक्या फालतू विजिटसाठी स्वतः का आले होते हे मला काही उमजेना, पण मी गप्प राहिलो. पुढे थोडे दिवसांनी माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला.
या व्हिजिटमुळे काही फक्त माझी नोकरी पक्की झाली नव्हती, तर माझ्याबरोबरच आमच्या मॅनेजर साहेबांचीही नोकरी पक्की झाली होती. व्यापारीकरण झालेला असा आमच्या विभागाचा हा पहिलाच प्रकल्प होता. आमचा विभाग भविष्यामध्ये कंपनीचा फायदा होईल असे काही करू शकेल का का नाही हे याची खात्री करून घेण्यासाठी डेप्युटी जनरल मॅनेजर स्वतः आमच्याबरोबर आले होते. मी मला दिलेले आव्हान तर पेलले होतेच, पण त्याबरोबरच आमच्या विभागातल्या सर्वांचेच पुढच्या थोड्या काळाकरता का होईना भविष्यही उज्ज्वल केले होते. बरं आहे मित्रांनो, भेटूया परत थोड्या दिवसांनी. नमस्कार.